मान तालुका परिसरात काल 2:15 वाजता एक प्रचंड आवाज झाला होता आणि हा आवाज कशाचा याचं मात्र कोणतंही कारण आपल्याला सापडलं नव्हतं किंवा प्रशासकीय पातळीवर देखील हे कारण समजलं नव्हतं. म्हणून काही समाज माध्यमातून आपल्या बातमीच्या कमेंटवर ज्यांनी कमेंट नोंदवल्या या कमेंटच्या बाबत आपण बोलतोय. नमस्कार, मी संदीप जाठार, आपला आवाज न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि नक्की कालचा आवाज कशाचा होता याबाबत आपण काही वेळ बोलणार आहोत. कारण काल 2:15 वाजता 100-150 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा आवाज झाला होता. मात्र हा आवाज कशाचा याचं कोडं प्रशासनाला देखील सुटलं नव्हतं. आपण काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता, मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा त्या आवाजाचं गूढ उकललं नव्हतं. मात्र आपल्या बातमीनंतर त्या बातमीच्या अनुषंगानं ज्या कमेंट आल्या त्या कमेंटच्या विषयावरती आपण बोलतोय. कारण आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा प्रशासकीय इतर विभाग असतील यांच्याकडून माहितीच मिळाली नव्हती. मात्र हा आवाज कुठला तर सोनिक बूम हा एक प्रकार असतो ज्यामध्ये फायटर विमान असतात, लढाऊ विमान असतात. ही लढाऊ विमानं समुद्र सपाटीपासून अनेक किलोमीटर उंचीवरती असतात आणि ज्या वेळेला वायूचा वेग 1235 किलोमीटर प्रति तास असतो त्यावेळेला जेव्हा ही विमानं त्याही पेक्षा जास्त वेगाने धावतात, जेव्हा उड्डाण करून त्याचा वेग तेवढा होतो तेव्हा हवेची पोकळी ही हवा विखुरली जाते आणि या हवेला छेदून जेव्हा ही विमानं त्याच्या पेक्षा जास्त वेगाने प्रवास करतात त्याच वेळेला असा ब्लास्ट झाल्यासारखा आवाज होतो. यामध्ये सुखोई असेल, फायटर असेल, अशा पद्धतीच्या विमानांची जेव्हा चाचणी घेतली जाते तेव्हा असा आवाज निर्माण होतो असं नेटकऱ्यांनी सांगितलेलं आहे. नेटकरी म्हणजे समाज माध्यमांवर ज्यांनी या कमेंट केलेल्या आहेत त्या काही अभ्यासकांनी हे विश्लेषण केलेलं आहे. कारण मान तालुका असेल, शेजारी बारामती असेल, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अशा फायटर विमानांची चाचणी होते. मात्र ही चाचणी पूर्णपणे गोपनीय असते आणि या गोपनीयतेमुळं ज्या वेळेला अशी विमानं जेव्हा चाचणीसाठी पात्र असतात किंवा चाचणीसाठी तयार असतात तेव्हा ती चाचणी होत असताना त्या वायू वेगाच्या पेक्षा दुप्पट वेगानं जेव्हा ती धावतात, उड्डाण करतात, हवेला छेदतात तेव्हा असा आवाज निर्माण होतो. बहुतांशी ठिकाणी जी हवेची पोकळी असते त्या पोकळीच्या माध्यमातून तो छेद बसतो तेव्हा त्या छेदानंतर विमानाचं आणि त्या हवेचं घर्षण होतं आणि या घर्षणामधून असा स्फोटासारखा आवाज येतो. आणि हा आवाज साधारणतः किमान 200 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकाच वेळी जाऊ शकतो. त्यामुळं काल जो आवाज झाला तो आवाज ना भूकंप होता ना अन्य काही होतं. हा आवाज सोनिक बूम म्हणजेच फायटर विमान असतात या फायटर विमानांच्या चाचणीच्या वेळेला जो आवाज निर्माण होतो तशाच पद्धतीचा हा आवाज होता. आपण याची पुष्टी करत नाहीये, याला कुठल्याही बाजूनं तांत्रिक जोड नाहीये. मात्र समाज माध्यमांवर ज्या कमेंट आल्या या कमेंटच्या माध्यमातून हे आपण सांगतोय. कारण अनेकांनी ज्या कमेंट केल्या त्या कमेंटच्या बाबतीत साधारणतः काही जणांचं मत असं होतं की ज्या वेळेला हा आवाज आला तेव्हा आकाश निरभ्र होतं, स्वच्छ होतं आणि स्वच्छ आकाशात जेव्हा आम्ही आभाळाच्या दिशेने पाहिलं तेव्हा आम्हाला विमानं दिसली, असा दावा थेट नेटकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी माळशिरस भागातूनही काही अशाच कमेंट आलेत, बारामती भागातूनही काही असेच कमेंट आलेत किंवा सोलापूर जिल्ह्याचे काही भागातून असे कमेंट आलेत. त्यामुळं विमान पाहिले असतील त्यांनी तसा दावा केलेला आहे. मात्र या परिसरामध्ये या चाचण्या होत आहेत आणि या चाचण्या होण्यामुळं अशा पद्धतीचा आवाज निर्माण होतोय. या आवाजामुळं अनेक वेळा जमीन थरथरणं, त्यानंतर ज्या घरांच्या खिडक्या असतील, काचा असतील किंवा दुकानाची शटर असतील हे सगळं थरथरू शकतं आणि कालही असाच प्रकार झाला होता. त्यामुळं आपण आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून या गोष्टीला शासकीय जोड नसल्यामुळं पुष्टी देत नाहीये. मात्र ज्यांना ज्यांच्या पद्धतीनं अनुभव आले ते अनुभव कमेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवले आणि त्यामुळंच तो दावा आपण करतोय. त्यामुळं सोनिक बूम हा जो प्रकार आहे, जो हवेचा दाब आणि हवेच्या दाबाची पोकळी आणि विमानाची गती यामधला जे घर्षण असतं त्या घर्षणाचा आवाज होतो. बहुतांशी ठिकाणी अनेकांना रस्त्याची कामं चालली असतील किंवा
ब्लास्टिंग झाला असेल असा समज झाला, मात्र असा कोणताही प्रकार झालेला नव्हता. एकतर सोनिक बूमचा प्रकार म्हटलं तर या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या विमानांची चाचणी होते हे आपल्याला मान्य करावं लागेल, किंवा काही जणांनी ती विमानं पाहिल्याचाही दावा केलेला आहे. त्यामुळं त्या आवाजाचं गूढ हे खरं तर हे विमानं असू शकतील असं नेटकऱ्यांच्या मताप्रमाणे आपण सांगतो. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.